महायुती म्हणून आणि पक्ष म्हणून कुठे कुठे कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जावं लागेल या संदर्भामध्ये आम्ही प्रदीर्घ त्या ठिकाणी चर्चा केली। आजही काही महानगरपालिकेच्या आमचे पक्षाचे अध्यक्ष प्रमुख नेत्यांची मी बैठक लावलेली आहे। उद्यासुद्धा मी उरलेल्या महानगरपालिकेची बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे। एकंदरीतपणाने आढावा घेत त्या ठिकाणी आज मी इतर पक्ष जे महायुतीतील आहेत त्यांच्याजवळची एकंदरीत आपली स्वार्थाची स्थिती कशी आहे ते त्या निमित्ताने समजून घेणं आणि मग आगामी येणाऱ्या निवडणुकीला महायुती म्हणून किंवा कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल या संदर्भामध्ये प्रदीर्घ तपशीलवार आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। मुंबईबद्दल सर काही चर्चा झाली का? कारण नवाब मलिकांना भाजपचा विरोध आहे। बघा, एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या काही सहकाऱ्यांचे मत व्यक्त केले ते मी सुद्धा त्या ठिकाणी ऐकलेलं आहे। शेवटी प्रदेशचा अध्यक्ष मी असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीतील प्रमुख पक्षांची चर्चा करायची असेल माझ्या स्तरावरती आम्ही चर्चा त्या ठिकाणी करू। आज मी मुंबईतील सुद्धा काही सहकार्यांना दुपारी बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईचे आमचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नवाब मलिक आहेत, आमदार आहेत, त्याचवरती आमचे जिल्हाध्यक्षही आहेत, कार्याध्यक्ष आहेत, या सर्वांना सुद्धा मी आज दुपारी बोलवणार आहे। त्यांचे सुद्धा एकंदरीत मत नेमकं काय ते समजून घेणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमची पावलं पुढची उचलली जातील। प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण ही भूमिका मांडत आहात। याच्या आधी आपले प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका मांडलेली होती आणि दादांनी देखील त्यांच्या भूमिकेला दुजोरा दिल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र ती एक भूमिका आल्यानंतर सुद्धा भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार जे त्या नवाब मलिकाच्या नावाला विरोध होता। आपण माझी भूमिका ऐकली नाही। शेवटी निवडणुकी पक्षाच्या नेतृत्वाखालीच लढवली जात असते, त्याच्यामुळे आपण गल्लत करतात। मी आपल्याला असं सांगितलं की पक्षांतर्गत एक आम्ही जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याचे नवाब मलिक प्रमुख त्या ठिकाणी आहेत। उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा करीन ना। आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे मित्र पक्षांची, घटक पक्षातल्या मित्र पक्षांची, त्याला प्रामुख्याने मी स्वतः करेन। प्रफुल्लभाई आवश्यकता असतील त्यावेळेला ते करतील, दादा आवश्यकता असतील त्यावेळेला दादांची, ज्या वेळेला त्यांच्या प्रक्रियेतल्या सहभागाची ज्यावेळेला गरज लागेल त्याला जरूर, कारण दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यावेळेला आम्ही ती चर्चा त्या ठिकाणी करू। आणि शेवटी सौहार्दाच्या वातावरणामध्ये चर्चा पुढे नेणं अत्यंत आवश्यकच आहे। दिल्लीत यांना भेटल्यानंतर मुंबई महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड, पुणे किंवा अमरावती या सगळ्या महापालिकांमध्ये तुम्हाला विरोध होतो भाजपचा, एकला चलोरीची भूमिका काही असेल? नाही, आपण पुन्हा चुकीचं सांगताय। भारतीय जनता पक्षाचा राज्यात आम्हाला सगळीकडे घ्यायला विरोध होतोय असं कोण म्हटलं? कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने म्हटलं मला जरा सांगा। नाही म्हटलं तसं। त्यामुळे जे नाही म्हटलं नाही 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 राष्ट्रवादी दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। एकंदरीत 27 महापालिकेच्या निवडणुका आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे अख्खे राज्य नाही, विषयाची गल्लत नको त्या ठिकाणी। आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना हे सांगितलं की दोन्ही ठिकाणी आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीस्थळ आहे। स्वाभाविकपणाने जर का आम्ही दोघे जण युतीमध्ये लढलो तर अनेक कार्यकर्ते गेले 8-9 वर्षे निवडणुका न झाल्यात ते आपोआपच विरोधकांना जाऊन मिळतील, त्याचा फायदा विरोधकांना होईल असं राजकीय विश्लेषण मुख्यमंत्री महोदयांनी मांडलंय। वस्तुस्थिती खरी आहे, मी स्वतः ते पाहिले। याचा अर्थ राष्ट्रवादीला विरोध आहे असं त्याचा अर्थ होत नाही। राज्यामध्ये